सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. 1 वर्षाच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या टोळीचा छळा, बालक सुखरूपपणे विसावलं आईच्या कुशीत. पत्नी गेल्याचा विरह सहन न झाला, शिवानंदनेही घेतली अखेरची निरोपाची वाट. बोरगाव येथील घटना. फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरची हातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेच्या नावाचा उल्लेख. फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, PSI बदनेचं तात्काळ निलंबन तर दुसरा आरोपी बनकरलाही बेड्यात ठोकण्याचे आदेश. आरोपीनं अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, महिला डॉक्टरच्या नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा. आगामी काळात संघाला आंबेडकरवादीच हरवू शकतात, संभाजीनगरमधल्या मोर्चामध्ये सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल, परवानगी नाकारल्यानंतर मोठ्या संख्येने आंबेडकरवादी रस्त्यावर. मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे येत्या रविवारी एकाच मंचावर येण्याची शक्यता, शिवरायांचा पुतळा अनावरण सोहळ्याचं समाधान, अवताडेंकडून जरांगेंनाही निमंत्रण. मविया मतदार यादीतला घोळ जनतेसमोर आणणार, सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात फोडणार आरोपांचा बॉम्ब, तर काँग्रेसकडून उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन. दिल्ली पोलिसांकडून ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश, 2 संशयित दहशतवाद्यांना अटक, आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला. अब की बार मोदी सरकार लिहिणाऱ्या पियुष पांडे यांचे निधन, हमारा बजाज आणि थंडा मधला कोको कोला टॅगलाईनचंही होते जनक. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.